एकदा जागलीवर चाललो होतो भाऊ, जागलीवर उन्हाळ्याचे दिवस होते, उन्हाळ्याचे, आणि जागलीवर चाललो. जागलीवर ढोरं वासरं सगळे चाललो जागलीवर. रात्री घरी पोटपूजा झाली, जेवण केलंय आणि चाललो जागलीवर जेवून जागलीवर चाललो. तुम्हाला जागल माहिती आहे का? हाय माहित? जागल पहिले नाही ना, सगळ्या रानायला लागी लोकांचे आपापल्या परीन जनावर बांधील राहायचे, मांडव घालेल राहायचे. मांडव झाडं तिथं झाडं डाळायचे उन्हाळ्याचे, आणि तिथं मांडव करायचा आणि तिथं जनावर बांधील राहायचे. आणि जागलीवर उन्हाळ्याचे लोक तिकडं रानातच झोपायचे वावरायला की. सगळे जेवण करून यायचे आणि रानात झोपायचे. तसं मी जागलीवर चाललो होतो. जेवण केलं, हातात बॅटरी, हातात एका हातात काठी, आणि चाललो रातच्या जेवण करून. 10चा टाईम. असा जरशा ओलिताच्या ठिकाणून चाललो. एका माणसानं पिरेल होतं, पिरेल चांगलं कामरा इतकं होईल होतं ते बाटूक. त्या बाटकाच्या शेजारून मी चाललो, वाट होती तिथून म्हणून. त्याच्यामध्ये आहे ना, त्याच्यात मांजराची किळवण लागली. मांजराची आलं म्हणलं, मांजराची किळवण लागली, शिकार आहे गाड्या म्हणलं. आता आमच्या शेजारी ते माणसं आहेत, ते खातेत बरं मांजरा. कोणते लोक आता ते जाऊ दे, ते आपलं, पण ते मांजरा खातेत. लगे त्याला फोन केला, म्हणलं अरे शिकार आहे गाड्या, ये एकदा. तसं म्हणल्याबरोबर 2-4 मिनिटातच लगे 2 मोटरसायकली वाघुरी घेऊन आले. फट आम्ही सगळ्या वावराला वाघूर लावली वावराला ना. वावराच्या आतमध्ये त्या बाटकात किळवण लागेल मांजराची. बंदी रात गेली भाऊ. आम्ही बसेल काड्या लावून वाघूर लावून बंदी रात गेली. सकाळच्या पारी ती किळवण बंद झाली. काऊन बंद झाली माहिती आहे? ती किळवणीतले आम्हाला एक आवाज आला, काय? टिंग टिंग, आपकी बॅटरी जल्दी खत्म होने वाली है. माल म्हणलं हे काय? अहो जाऊन पाहतो आम्ही, एवढं डबं भाऊ चार्जिंगचं त्या बॉनं नुसते वावरात काही येऊ नये म्हणून लावेल होतं. आणि त्याला आम्ही रातभर त्याच्या नुसतं त्या मांजराची किळवण म्हणून रातभर तिथं वाघुरी लावून बसेल होतो. इतकुसं डबं, त्या डब्यानं आम्हाला रातभर खेळवलं.